नमस्कार. वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स युअर वेलनेस पार्टनर. मी पूजा कुलकर्णी. आजच्या या स्पेशल प्रोग्राम मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे. दर वर्षी 4 फेब्रुवारीला संपूर्ण जगभरामध्ये आजच्या दिवशी हा वर्ल्ड कॅन्सर डे साजरा केला जातो. अर्थात कुठलाही स्पेशल ओकेजन किंवा कुठलाही स्पेशल डे म्हटलं की त्या आजाराबद्दल किंवा त्या पर्टिक्युलर डे बद्दल अवेअरनेस, लेक्चर्स, वर्कशॉप, सेमिनार्स, चेकअप्स असे वेगवेगळे कार्यक्रम सगळीकडे साजरे केले जातात. आणि आजच्या दिवशी तर वर्ल्ड कॅन्सर डे आहे, त्यामुळे कॅन्सर रिलेटेड खूप वेगळे कार्यक्रम सगळीकडेच आयोजित केले जात आहेत. आणि म्हणूनच जस्ट फॉर हार्ट्स तर्फे आम्ही देखील आज एक स्पेशल कार्यक्रम घेऊन आलो आहोत. वरवर आपण जर बघितलं तर कॅन्सर बद्दल अवेअरनेस म्हणा किंवा त्याबद्दलची माहिती ही सगळ्यांना आहे असं आपल्याला वाटतंय, किंवा त्याबद्दल बऱ्याच जणांना मला माहिती आहे किंवा याबद्दल मला अवेअरनेस आहे असं देखील खूप जणांना वाटतं. पण तरी देखील संपूर्ण जगभरामध्ये कॅन्सर इज द सेकंड लीडिंग कॉज फॉर डेथ, म्हणजे मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या कारणांमध्ये कॅन्सरमुळे होणारे मृत्यू हा जगातील 2 नंबरचं कारण समजलं जात आहे. म्हणजे अर्थातच तेवढे मृत्यू हे कॅन्सरमुळे होत आहेत आणि तेवढे केसेस देखील वाढत आहेत. म्हणजे बर्डन अजूनही कमी झालेलं नाहीये. त्यामुळे अवेअरनेसची गरज ही अजूनही तितकीच आहे. पण मग असं का होतंय, यामागची कारणं काय आहेत, किंवा कुठल्या कुठल्या वॉर्निंग साईन्सकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, किंवा काय योग्य तो अवेअरनेस आपला झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल जर तुमच्या मनात माझ्यासारखे प्रश्न असतील तर डोंट वरी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या खास कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. आणि त्यासाठी अर्थात खास पाहुण्यांना देखील आमंत्रित केलेलं आहे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी खास आम्ही आमंत्रित केलं आहे पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर निखिल पर्वते सरांना. सर, वेलकम टू द शो. वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स. Thank you very much. Thank you very much for giving me opportunity. थँक्यू सर. आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केली आजच्या या खास कार्यक्रमासाठी आणि तुम्ही ती पटकन मान्य केलीत आणि आज आलात इथे या मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी. त्याबद्दल परत एकदा तुमच्या मनापासून आभार. पण आज जे ऑडियन्स आपल्याला जॉईन झालेले आहेत त्यांना मी अगदी थोडक्यात सरांची ओळख करून देऊ इच्छिते. डॉक्टर निखिल पर्वते सर हे चीफ कॉल्पोस्कोपिस्ट आहेत. त्याशिवाय गायनॅक, ऑन्को आणि रोबोटिक सर्जन देखील आहेत. आणि सध्या पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ते पूर्णवेळ कार्यरत आहेत. आजवर त्यांनी 400हून अधिक सक्सेसफुल गायनॅक, ऑन्को सर्जरीज केलेल्या आहेत. त्याचबरोबर तब्बल 50 सक्सेसफुल रोबोटिक गायनॅक कॅन्सर सर्जरीज देखील केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जो दांडगा अनुभव या आहे तो बघता त्यांना अनेक टीव्ही प्रोग्राम्समध्ये, रेडिओ प्रोग्राम्समध्ये किंवा विविध कॅन्सर अवेअरनेस ड्राईव्ह मध्ये, चर्चासत्रांमध्ये हे कायम आमंत्रित केलं गेलेलं आहे. आणि अर्थातच त्यांच्या अनुभवाचा खजिना आज आपण देखील उलगडणार आहोत आणि या अनुभवातून आपण देखील आपले विचार बदलण्याचा प्रयत्न हा नक्की करणार आहोत. त्यामुळे सर, आय होप आजचा सेशन तुमच्याहीसाठी इंटरेस्टिंग असेल आणि आपले सगळे ऑडियन्स देखील या शो मधून काहीतरी 101% नक्की घेऊन जातील. फक्त ऑडियन्स का, मी पण काहीतरी घेऊन जाणार. बिकॉज लर्निंग काय असतं ना, हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. सो जसं तुम्ही म्हणतात की यू आर ट्राइंग टू लर्न फ्रॉम मी, तसंच आय एम ऑल्सो ट्राइंग टू लर्न फ्रॉम यू. कारण प्रत्येक माणूस हा वेगळा अनुभव देऊन पण जातो आणि घेऊन पण जातो. सो इट इज अ म्युच्युअल प्रोसेस. सो आपण दोघे एकमेकांकडून काहीतरी शिकूया आज. नक्कीच. आणि आय एम शुअर ह्या गप्पा नक्कीच छान रंगणार आहेत. पण सर, गप्पांना सुरुवात करताना पहिला प्रश्न मला अर्थातच हा विचारायचा आहे की
आता जसं मी म्हटलं, की आपल्याला वाटतंय, की अवेअरनेस खूप वाढला आहे किंवा कॅन्सरबद्दल बोललं जातंय आजकाल सगळीकडे. पण तरी देखील त्याचं बर्डन अजून तितकं म्हणावं तेवढं कमी झालेलं नाहीये. किंवा तर ह्या मागची कारणं तुम्हाला काय वाटतात? किंवा व्हॉट वुल्ड बी द रिझन्स की हे बर्डन अजूनही कमी झालेलं नाहीये? हे बघा, एक तर या प्रश्नाची दोन उत्तर आहेत. एक चांगलं उत्तर असं की आज मी जर 2000 किंवा 2000च्या पूर्वीचं सगळं कंपेअर केलं आणि आत्ताचं कंपेअर केलं, तर एक चांगली गोष्ट अशी झालेली की आज लोक पुढे येत आहेत. आय थिंक दिस इज अ व्हेरी व्हेरी बिग गेम. ओके. सेकंड, जी गोष्ट एवढी चांगली नाही आहे की अजूनही मेजॉरिटी समोर येत नाहीये. ओके, तुम्ही जे बर्डनची गोष्ट करतात ना, हे बर्डन आता आपल्याकडे जे पण फॅक्ट्स आणि फिगर्स आहे ऍज फार एज की इंडियामध्ये कॅन्सर बर्डन किती आहे किंवा इंडियामध्ये कॅन्सरनी केवढ्या लोकांची मृत्यू होते, तर हे सर्व फिगर्स जे आहे ते कॅन्सर रेजिस्ट्रीज मधनं येतात. आपल्या देशात 14 ते 15 कॅन्सर रेजिस्ट्री आहे विविध शहरांमध्ये. त्याच्यावरनं हा डेटा कलेक्ट केला जातो. म्हणजे जे पेशंट्स तिथे गेलेले आणि त्यांची कॅन्सरची नोंदणी झालेली आहे. आता ज्यांची झालीच नाहीये ते फिगर्स आपल्याकडे नाहीच आहे आणि तेच बेसिकली आपण सध्या जे बघतोय तर टिप ऑफ द आईसबर्ग बघतोय, सगळं खाली आहे. सो बर्डन जे तुम्हाला सांगितलं जातं आता करंट WHO जे रिलीज केलेले फिगर्स त्या हिशोबाने आय थिंक इंडियामध्ये ऑन अन ऍव्हरेज 1.3 लाख न्यू कॅन्सर पेशंट्स येत आहेत एव्हरी इयर. सो दिस इज जस्ट टिप ऑफ द आईसबर्ग मी सांगतोय. सो इट इज गुड दॅट हे आलेलं आहे. आईसबर्ग जे पूर्ण खाली दडलेलं होतं ते ऍटलीस्ट वर तरी आलेलं आहे. पण बर्डन म्हणण्यासाठी तुम्हाला जेवढे लोक पुढे येतील, जेवढी रेजिस्ट्रेशन होतील की येस कॅन्सर झालेलं, जसं आता आपण कोविड वॅक्सिनची कशी नोंदणी करतो प्रत्येक माणसाची नोंदणी, तसंच प्रत्येक पेशंट जो कॅन्सरग्रस्त आहे त्याची नोंदणी झाली ना, तर आपल्याला एक तर आपल्याकडे काय ट्रेंड आहे कॅन्सरचा, कसं ते बरे होतात, कुठल्या ट्रीटमेंटनी त्यांना जास्ती बरं होतं किंवा कुठल्या ट्रीटमेंटनी त्यांना वाईट होतं, हे आपलं स्वतःचा डेटा तयार होईल, जनरेट होईल, रादर दॅन डिपेंडिंग ऑन वेस्टर्न कंट्रीज. सो इट इज अ कंटिन्यू, मी तुम्हाला सांगितलं असं की इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. लोकांनी पुढे यायला लागेल. आय एम व्हेरी हॅपी की आज पाळी येत असणारी वुमन पण सांगतात की डॉक्टर मला पाळी आहे. इमॅजिन 1980s 1990s वुमन वुड नॉट से की मला पाळी येते. ते बाबा तुम्ही समजून घ्या, बरोबर. तर तीच गोष्ट कॅन्सरसाठी आहे की तुम्ही समोरून या की येस मला कॅन्सर आहे. आणि आज तुम्हाला माहितीये का 4 फेब्रुवारीचा जन्म झाला होता 2000 मध्ये. 4 फेब्रुवारी 2000 मध्ये इट वॉज डिसाइडेड ऑल ओव्हर द वर्ल्ड की वर्ल्ड कॅन्सर डे सेलिब्रेट करावा. दिस ओरिजिनेटेड इन पॅरिस. द फर्स्ट कॉन्फरन्स वॉज हेल्ड इन समिट, ज्याला आम्ही सांगतो, वॉज इन पॅरिस. आणि तेव्हापासून लॉट ऑफ चेंजेस हॅज अकर्ड. लॉट ऑफ स्लोगन्स हॅव कम. आय कॅन, वी कॅन, आय विल, वी विल. सध्याचं स्लोगन आहे आय विल, वी विल. ओके. सो असं हे का करतंय, कारण तुम्ही आता जसं म्हटलं मॅडम की इट इज द सेकंड कॉमन किलर आफ्टर द कार्डियक. सो पूर्वी हे खूप जास्ती असायचं. इट वॉज ॲट नंबर 1. तर म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस, आणि आजकाल काय कॅन्सरमध्ये एवढं रिसर्च, एवढं सगळं झालेलं आहे ना की वी आर इव्हन ट्रीटिंग द लास्ट स्टेज ऑल्सो सक्सेसफुली. बट त्याच्यासाठी तिथपर्यंत पेशंट करेक्ट यायला पाहिजे, पोचायला पाहिजे, हे सगळं पाहिजे. तेव्हा जाऊन ते तुम्ही जे सांगतात ना की प्रॉपर अवेअरनेस होईल, की जेव्हा एक स्टेज 4 कॅन्सर स्टेजवर उभा राहून सांगेल की मी लास्ट स्टेज होता आणि बघा 4 वर्षानंतर परत मी तुमच्या समोर. राईट, ऍब्सोल्युटली. आणि वी जस्ट होप की हे प्रमाण अजून दिवसेंदिवस वाढत जाईल. कारण ऍक्सेप्टन्स हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इन केस ऑफ कॅन्सर. आणि ती जितक्या लवकरात लवकर होईल, मला वाटतं तितक्या लवकरात लवकर त्याचं क्युअर पण आपल्याला किंवा त्या व्यक्तीपर्यंत ट्रीटमेंट ही पोहोचू शकेल. आणि सर, पण आपण नेहमीच म्हणतो की अर्ली डिटेक्शन ही की आहे फॉर कॅन्सर.
आणि ते लवकर समजलं आणि ते लवकर एक्सेप्ट केलं तर त्यावर लवकर योग्य ती ट्रीटमेंट मिळून तो रुग्ण व्यवस्थित बरा होऊ शकतो. तर पण अजूनही वी फील की काही लोकांना या वॉर्निंग सायन्स म्हणा किंवा अर्ली डिटेक्शन सायन्स ह्या माहीत नसतात किंवा त्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर आजच्या दिवशी आता आपल्याला ऑडियन्स आता बघतायत किंवा हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती राहतो तर नंतर देखील अनेक लोक बघतात. तर अशा कुठल्या वॉर्निंग सायन्स कडे सगळ्यांनी म्हणजे मग दॅट कुड बी मेल्स ऑल्सो किंवा फिमेल्स ऑल्सो तर कायम लक्ष दिलं पाहिजे. तर त्याबद्दल जर आपण गायडन्स देऊ शकाल दॅट वुड बी रिअली हेल्पफुल. आज उद्या फ्रायडे ना, तर उद्या मी एक पेशंट ऑपरेट करतोय. त्या बाईंचं वय 61 आहे आणि पाळी बंद झालेली आहे, साधारणपणे 12-13 वर्षापासून बंद झालेली आहे. अराउंड 50 त्यांची पाळी बंद झाली आणि 56 पासून 61 एज पर्यंत दररोज त्यांना ब्लिडिंग व्हायचं. ओके, आता त्यांचा मोठा मुलगा हा एक मोठ्या बँकमध्ये मॅनेजर आहे, त्याचा धाकटा मुलगा आहे तो एका प्रॉपर आपल्या IT फर्म मध्ये आहे. सो व्हेरी वेल एज्युकेटेड फॅमिली, दोन्ही सुना व्यवस्थित एज्युकेटेड आहे, ऑन जॉब आहे. त्या आल्या माझ्याकडे जस्ट अबाउट 15 डेज अगो आणि त्यांची हिस्ट्री काय की काय नाही, मला थोडंफार स्पॉटिंग झालं, ब्लिडिंग झालं आणि म्हणून या लोकांना सांगितलं, आले मग ते धावत आले. मग जेव्हा मी त्यांना एक्झामिन करत होतो तेव्हा त्या म्हणाल्या, डॉक्टर सांगू नका, मला हे 5-6 वर्षापासून आहे. तर मी सांगितलं, हे बघा मॅडम, तुम्ही असं बोललात तर माझं माइंड परत वेगळं थिंक करेल. तुम्ही जर का मला म्हटलं की मी आत्ताच थोड्या दिवसापासून ब्लिडिंग करतोय, परत माझं माइंड वेगळं थिंक करेल. नक्की काय आहे? तर ते सांगा, मुलं आहेत, सुना आहेत, त्यांची मुलं आहेत, म्हणून सांगायला खूप लाज वाटली त्यांना. पण आता ते खूपच जायला लागलं म्हणून मला एवढे वर्ष मी काढलं माझ्या अंगावर. This is the problem. This is where the problem lies. तर आजच्या काळात इवन इन अ एज्युकेटेड फॅमिली जर का ही परिस्थिती असेल की जिथे मुलं मॅनेजर्स आणि IT फर्म्स मध्ये सुना टीचर्स वगैरे आहेत, तर बाकी ठिकाणी काय हाल होत असेल. सो मी त्यांना तेच सांगितलं की मॅडम, आणि व्हॉट हॅज हॅपन्ड इज त्यांना इन्व्हेस्टिगेट केलं, शी स्टेज 3 कॅन्सर. हीच गोष्ट तुम्ही 5 वर्षापूर्वी सांगितली असती तर कदाचित यू नेव्हर नो, काहीच करावं लागलं नसतं, फक्त मॉनिटरिंग करावं लागलं असतं. तर नेचर तुम्हाला दाखवतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला 5 वर्षापासून मेनोपॉज झाल्यानंतर पण थोडं स्पॉटिंग आहे, ब्लिडिंग आहे, नेचर तुम्हाला सांगतंय की काहीतरी करा. पण आपल्याकडे हे लाज वाटते, हे मी कसं सांगू, कसं त्या माझ्या मुलांच्या आयुष्याला डिस्टर्ब करू, मग मला त्याच्यात काही निघालं तर परत त्यांना त्याच्या मागे पळापळ करावी लागेल. पण मी मॅडमना तेच सांगितलं की आत्ता त्या दुप्पट पळापळ करावी लागेल. तेव्हा जर का सांगितलं असतं तर फक्त एकदा चेकअप करून तुमचं काम झालं असतं. आता दुप्पट पळापळ करावी लागेल, कारण तुमची सर्जरी पण करायची आहे, त्याच्यानंतर तुमचं रेडिएशन पण असेल, त्याच्यानंतर तुम्हाला किमोथेरपी पण असेल. सो हे जे एक स्टिग्मा आहे की जनरली, अँड दिस इज व्हेरी कॉमन आफ्टर मेनोपॉज, आणि मोस्ट ऑफ दीज कॅन्सर्स आर डिटेक्टेड आफ्टर. तो ब्रेस्ट कॅन्सर असो किंवा काही असो. एका बाईनी तर हदच केली होती, एवढं मोठं 12 सेंटीमीटरचं ब्रेस्टवर लंप, यू कॅन इमॅजिन 12 सेंटीमीटर, त्याच्यातनं थोडं पस येते. त्यांनी अजिबात, म्हणजे ती सांगते की मी माझ्या कुठल्याही नातेवाईकांना ते माहितीच पडू दिलं नाही. म्हणजे तुमच्या हस्बंडला, तुमच्या मुलीला तरी सांगायला पाहिजे. नाही, त्यांना मला सांगायचंच नाही. आणि शी स्टील रोमिंग विथ दॅट 12. मी त्याला सांगितलं की हे इनऑपरेबल आहे, काहीच नाही, पण नाही, मला हे कोणाला सांगायचंच नाही. म्हणजे हे ज्या लेवलवर आपण काम करतोय किंवा सफर अननेसेसरी स्वतःला करून घेतोय, आणि मग देन इफ वी से वी डोंट हॅव वेज टू फाइंड, दॅट इज नॉट करेक्ट. ह्याच्यातून कुठेतरी या बंधनातून मुक्ती पाहिजे, कारण तरच मग तुम्ही आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकाल. राईट. ऍज फार एज मेल्स आर कन्सर्न, मी जे बघतो ते एवढं लपवत नाही. हा, पॉसिबली की घरात कोणालाही न सांगता डॉक्टरकडे जाईल, ते लपवणं वेगळं आहे. पण ऍटलिस्ट ते डॉक्टरकडे येऊन, कारण स्मोकर्स, सी बेसिक मेल्सचे जे कॅन्सर्स आहे, वन इज लंग कॅन्सर, ओरल कॅन्सर, दे आर द कॉमनेस्ट कॅन्सर इन मेल्स. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ओरल कॅन्सर हे टोबॅको च्युइंग, गुटखा वगैरेनी होतं. लंग कॅन्सर हे कॉमनली स्मोकिंगनी होतं. तर या लोकांना ती
म्हणजे दे गेट दॅट फिलिंग, त्यांना ते इंट्रिन्सिक फिलिंग येतेच. आणि मग ते बाबा अल्सर झालंय तोंडाला, बघा हे करा ते करा, खोकला येतोय, खोकला जात नाहीये, ते स्वतःच एक्सरे करून येतात. सो ती ती भान जनरली मेल्स मध्ये असेल, ते लपवतात प्रोबॅबली त्यांच्या फॅमिली पासून, पण डॉक्टरकडे ते नक्की येतात. तसंच प्रोस्टेट कॅन्सर इज व्हेरी कॉमन इन मेल आफ्टर 50 इयर्स. मूत्रपिंड जे युरिनरी ब्लॅडर आम्ही सांगतो, त्याचं कॅन्सर इज व्हेरी कॉमन इन मेल्स अगेन आफ्टर 50 इयर्स. तर ही मोस्ट ऑफ देम दे कम, ते येतात, इन्व्हेस्टिगेट करतात आणि सगळं करून घेतात. पण ॲज फार एज अवर वुमेन कम्युनिटी इज कन्सर्न, दे स्टील स्टिक टू द ग्राउंड. ते लवकर डॉक्टरांसमोर पुढे येत नाही. कसं जाऊ, फॅमिली मेंबर्सला कसं सांगू, मुलांना कसं सांगू, नवऱ्याला कसं सांगू. या 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 चक्रातून एकदा ते बाहेर आले ना, तर नक्कीच त्यांना फायदा होईल. ब्रेस्ट कॅन्सर एवढं इझिली डिटेक्टेबल आहे, कारण प्रत्येक स्त्री जेव्हा आंघोळ करते तिला ते फील होणारच ब्रेस्टमध्ये जर का लंप असेल तर. ती कपडे घालणार, चेंज करणार, आंघोळ करणार, तिला ब्रेस्टमध्ये गाठ फील होणारच. ब्रेस्ट कॅन्सर हे एकच कॅन्सर आहे जे पेशंट डायग्नोज करतो, डॉक्टर नाही. राईट. ब्रेस्ट कॅन्सर हा एकच कॅन्सर आहे जो पेशंट स्वतः डायग्नोज करतो, डॉक्टर नाही, कारण तीच स्वतः लंप घेऊन येते. सो इट इज सो सिम्पल की जर का तुम्हाला काही असं काही आढळलं तर तुम्ही डॉक्टरांकडे जा. सर्विक्स मी तुम्हाला युट्रस कॅन्सरचं सांगितलं की मेनोपॉज नंतर ब्लिडिंग किंवा एक्सेसिव्ह ब्लिडिंग ड्युरिंग मेन्सेस इन दोज 40 to 50 इयर्स. सर्विक्स कॅन्सरमध्ये म्हणजे गर्भपिशवी, ज्याला आपण मराठीत ग्रीवा म्हणतो, गर्भपिशवी मुख, त्याच्या कॅन्सरमध्ये आपल्याला माहिती आहे की भरपूर डिस्चार्ज होतो, व्हाईट डिस्चार्ज होतो, कधी कधी तो फॉल स्वेलिंग होतं, इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणजे 2 पाळीच्या मध्ये ब्लिडिंग किंवा संबंध ठेवल्यानंतर ब्लिडिंग. हे सगळे कॉमन कॉजेस आहे की ज्याच्यामुळे पुढे जाऊन ते कॅन्सरचे पण सिग्नल्स असू शकतात. स्मोकर्स मध्ये रिपीटेड कॉफ, त्यांना आपण न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायटिस आणि अमक आणि तमक लेबल करतो, पण नंतर लक्षात येतं की स्मोकिंग रिलेटेड चेंजेस आहेत. अल्कोहोलिक पेशंट मध्ये जेव्हा लिव्हर वाढतं, सुचतं, जेव्हा वारंवार उलट्या होतात, भूक कमी होते, जेव्हा तोंडावाटे रक्ताची उलटी होते, दीज आर ऑल कॉमन साइन्स ऑफ टेलिंग साइन्स. ओनली थिंग इज एकदा झाली की आपण लपवून ठेवतो. इव्हन खोकल्यातून रक्त गेलं की आपण लपवतो. सो हे सगळं लपवणं आहे ना, माझ्या हिशोबाने कॅन्सर इज नॉट अ प्रॉब्लेम, लपवणं इज अ बिगेस्ट कॅन्सर. लपवणं इज अ बिगेस्ट कॅन्सर. कारण मग काय होतं, आमच्याकडे जे इझिली आम्ही ट्रीट करू शकतो आणि ट्रीट करून पेशंटला चांगलं कॅन्सर फ्री लाईफ जगायला देऊ शकतो, ते आमच्या हातातून पण मग निघून जातं. मग ते हे करा, ते करा, फॉलोअप्स ठेवा, वारंवार इन्व्हेस्टिगेट करा, ते मग ते एक चक्र सुरू होतं. सो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वेगवेगळ्या कॅन्सरचे असे चांगले टेल साइन्स आहेत की जे निग्लेक्ट करू शकत नाही. आणि जर का ते समोर लवकरात लवकर आले ना, आजकाल कसं आहे ना, इव्हन आम्ही सर्जरीमध्ये पण आत्ताच माझ्याकडे एक 22 वर्षाची मुलगी होती. मुलगी म्हणजे आता ती स्त्री झाली, मॅरिड फॉर 1 year. तिला ओव्हेरियन कॅन्सर होतं. तर तिला आम्ही अशी प्रकारे ट्रीट केलेलं आहे की तिचं कॅन्सरची पण सर्जरी केलेली आहे, बट ऍट द सेम टाइम ती पुढे भविष्यात आई बनू शकते, स्वतःच्या गर्भाशयात पण तशी पण सोय करून दिली तिला. द रिझन इज ती अर्ली आली आमच्याकडे. तर ती अर्ली आली असल्या कारणामुळे, स्टेज 1 मध्ये असल्या कारणामुळे तिची ओव्हेरियन कॅन्सरची आम्ही सर्जरी पण केली आणि अशा पद्धतीने सर्जरी केली की ती फ्युचरमध्ये स्वतः प्रेग्नेंट नॅचरली बनू शकते. तर कॅन्सर ट्रीटमेंट या लेवलवर गेलेली आहे. जर का तुम्ही लवकर आले आणि त्या बाईसारखं लेट आले की बाबा मला माझ्या मुलांना सांगायचं नव्हतं, लाज वाटत होती, तर त्यांना आम्ही आता सर्जरी पण करतोय, किमोथेरपी पण देतोय, रेडिएशन पण देतोय आणि ही ट्रीटमेंट कमीत कमी 6 महिने सुरू राहील. हा फरक आहे. ऍब्सोल्युटली. आणि हा खूप छान पद्धतीने विथ एक्झाम्पल्सनी सरांनी आपल्याला सांगितलाय. आणि मला वाटतं हे एक्झाम्पल्स ऐकल्यावर हे आपल्या सगळ्यांच्याच मनात कुठेतरी बिंबलं गेलं पाहिजे की घाबरण्याची गरज नाही आहे. हे छोटे छोटे साइन्स हे आपण रेग्युलरली ऑब्झर्व करत राहूया. आणि जर कुठेही छोटीशी जरी शंका आपल्याला वाटली तरी ती त्वरित आपण डॉक्टरांकडे जाऊन आपल्या शंकेचं निरसन करून घेऊयात. आणि वी नेव्हर नो, जर ते लवकर झालं तर इतकं सुखकर ट्रीटमेंट जर आपली होत असेल आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या या इतक्या मोठ्या ऍडव्हान्स ज्या अपडेट्स होत राहत आहेत, त्याच्यामुळे खरंच हे खूप सुखकर आपलं होऊ शकतं जर आपण वेळेत गेलो तर. त्यामुळे हे नक्की सरांचं वाक्य लक्षात ठेवा
आणि आपल्यापुरतंच नाही तर आजूबाजूच्या सगळ्यांपर्यंत हे नक्की पोचवूयात आपण. त्यामुळे थँक्यू सर, खूप छान गायडन्स दिलात तुम्ही. पण इनफॅक्ट येस सर. इनफॅक्ट मी तुम्हाला हे पण सांगतो की आता आम्ही इथे रोबोटिक सर्जरी करतोय. तर आज जर का मी कॅन्सर पेशंटला ऑपरेट केलेलं आहे तर उद्या त्याची सुट्टी होते. त्याला कुठल्याही बॉडीमध्ये कॅथेटर्स नाही, हे नाही, पाईप्स नाही, काहीच नाही. सो जिथे सिलेक्टेड केसेसमध्ये आम्ही करू शकतो आणि या कोविड काळात जिथे आपण सांगतो की जास्त हॉस्पिटल स्टे वगैरे नाही, सो बाय गिव्हिंग देम द फॅसिलिटी फॉर रोबोटिक सर्जरी, द आयडिया रोबोटिक सर्जरी, लोकांना वाटतं रोबोटिक म्हणजे काहीतरी फॅन्सी असेल वगैरे नाहीये. इट इज अ कम्प्लिटली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सिस्टम. आणि हे ह्याच्याकरिता केले. तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं की प्रिसिशन येतं. आणि बिकॉज प्रिसिशन येतं, आमचं ब्लड लॉस आतापर्यंत मी गेलेल्या 50 सर्जरीजचा जस्ट इनफॅक्ट वाईल यू आर टॉकिंग मी जस्ट डेटा बघत होतो. ऑन अन ऍव्हरेज या 50 सर्जरीज मध्ये माझे 80 cc ब्लड लॉस झालेलं आहे इन कॅन्सर सर्जरीज. सो पेशंटला म्हणून आणि पेनलेस असतं, ऍब्सोल्युटली पेनलेस. म्हणून पेशंट आज ऍडमिट झाली, ऑपरेट झाली आणि उद्या बाहेर. आणि जर का ती 24 तासात बाहेर नाही गेली तर हॉस्पिटल मला क्वेश्चन विचारतं की काय प्रॉब्लेम आहे, का तुम्ही डिस्चार्ज नाही केली. सो सांगायचा अर्थ ती एक गोष्ट आहे. जेनेटिक्स हॅव कम अप व्हेरी वे, कारण आज खूप सारे कॅन्सर्स आपण इनहेरिटेड बघतो. तर इनफॅक्ट आत्ताच माझ्याकडे एक पेशंट आहे, आपल्याच एक ऍक्ट्रेसची कझन सिस्टर आहे आणि असंच 26 years old. शी इज फाउंड टू बी जेनेटिकली पॉझिटिव्ह फॉर ओव्हेरियन अँड ब्रेस्ट कॅन्सर दोन्ही. आणि आम्ही त्यांची खूप चांगल्या पद्धतीने फॅमिली ट्री एक्सप्लोर केली. तर त्याची एक मावशी आणि त्याची ग्रँडमदर हे दोघेही सापडले. आणि त्याच्याबरोबर ह्या दोघींचं पण ट्रीटमेंट करतोय इवन बिफोर कॅन्सर सेट्स इन देम. ग्रेट. सो सांगायचा अर्थ की जर का टाइमली सगळं केलं तर नक्कीच तुम्ही खूप काही गोष्टी वाचू शकतात. नक्कीच. आणि हे तर ही तर ऍडव्हान्स पद्धत आहे. मी म्हणेन की बिफोर इवन द डायग्नोसिस कम्स, पूर्वीच तुम्ही तुमच्या शरीराला त्यासाठी तयार करतायत. आणि याचसाठी मला वाटतं अवेअरनेस प्लेज अ मेजर इम्पॉर्टंट रोल. आणि हा जो फॅमिली ट्री आहे तो जर प्रत्येकाला आपापला माहित असेल तर मला वाटतं पुढचं आपण म्हणजे ते म्हणतो ना आपण की वी कॅन टेल द फ्युचर. तर ते फ्युचर सुद्धा आपण सिक्युअर करू शकतो. सो अमेझिंग टू नो दिस. आणि आय थिंक मला वाटतं मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासारखंच अवाक झाले असाल. आणि आय एम शुअर की हे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकू या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर सर अहेड आपण डिटेक्शन बद्दल बोललोच. तर ह्यामध्येच काही डायग्नोस्टिक टेस्ट करतो आपण कॅन्सरसाठी. तर अशा काही पिक्युलर टेस्ट आहेत का, म्हणजे अपार्ट फ्रॉम फिजिकल एक्झामिनेशन जे आपण आता सांगितलं, तर त्याशिवाय आफ्टर सर्टन एज, दॅट एज यू कॅन डिफाईन ऑर यू कॅन गाईड इट वेल, पण कुठल्या टेस्ट या महिलांनी किंवा पुरुषांनी या एव्हरी इयर केल्याच पाहिजेत टू डिटेक्ट इट अर्ली? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक तर एव्हरी इयर करायची गरज नाही. डोंट बर्डन युअर सेल्फ सो मच. ओके. सेकंड, ह्या ज्या टेस्ट मी सांगतोय तुम्हाला खूप माध्यमातून कळेल की या टेस्टना स्क्रीनिंग टेस्ट सांगतो आपण. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय हे आपल्या प्रेक्षकांना माहित असायला पाहिजे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार त्रास नसताना जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन एखाद्या गोष्टीची चिकित्सा करतात आणि त्या संदर्भात टेस्ट करतात त्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात. बरोबर. आता मला फॉर एक्झाम्पल डायबिटीज नाहीये आणि मी डायबिटीजच्या डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला डायबिटीज होऊ शकतं का, आणि जर का त्यांनी माझी ब्लड टेस्ट केली ज्याला आम्ही HbA1c म्हणतो तर ती स्क्रीनिंग टेस्ट होते. म्हणजे मला आजार नाहीये पण मी स्वतःहून जाऊन चेक करून घेतो की बाबा मला हा आजार होणार नाही ना, तर त्यासाठी जे पण केलं जातं त्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात. ते डायग्नोस्टिक टेस्ट नसते, याच्यात फरक आहे. स्क्रीनिंग टेस्ट जर का पॉझिटिव्ह आली म्हणजे त्या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये काहीतरी गडबड दिसली
तर मग पुढे जे काही टेस्ट केल्या जातात त्याला आपण डायग्नोस्टिक टेस्ट म्हणतो, आणि मग त्याच्यानंतर डायग्नोसिस होतं आणि त्याच्यानंतर मग ट्रीटमेंट होते. सो स्टेप्स आर स्क्रीनिंग म्हणजे डिटेक्शन, देन डायग्नोसिस, देन ट्रीटमेंट. अशा पद्धतीने ती सिस्टम चालते. तर पुरुषांमध्ये पहिले मी म्हणतो विच इज व्हेरी सिम्पल, की आफ्टर द एज ऑफ 50 त्यांनी बेसिक सोनोग्राफी प्रोस्टेटसाठी केलं पाहिजे. प्रोस्टेट हे एक प्रकारचं ग्लँड असतं जे ओटीपोटात असतं आणि त्याच्यातून व्हेरियस मेल हॉर्मोन्स सिक्रेट होतात. तर ते आफ्टर 50 प्रत्येक मेल मध्ये ते एनलार्ज होतच. काही काही मध्ये फक्त एनलार्ज राहून राहतं, काही काही मध्ये ते कॅन्सरस होतं. तर सोनोग्राफी आणि प्रोस्टेट स्पेसिफिक एंटीजन PSA टेस्ट, ती ब्लड टेस्ट असते, ती प्रत्येक पुरुषांनी आफ्टर 50 ॲट 3 to 5 years इंटरव्हल केली तरी खूप आहे. ओके. सेकंड, एस्पेशली ज्या पुरुषांमध्ये गुटखा, टोबॅको, स्मोकिंग या गोष्टींची सवय आहे आणि त्यांना जरी वाटत असेल ते खूप हेल्दी आहे, त्यांना काही त्रास नाही आहे, अशा लोकांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इयरली स्क्रीनिंग विथ एक्सरे चेस्ट, ओरल कॅव्हिटी एक्झामिनेशन हे केलंच पाहिजे. भले त्यांना वाटलं की बाबा मी 10 वर्षापासून सिगरेट पितोय, गुटखा खातोय, पण मला अजिबात काही झालं नाहीये. इट इज जस्ट वेटिंग की बाबा आता तुम्ही तो म्हणजे सांगतो ना सायलेन्स बिफोर द स्टॉर्म, तसल्या टाईपची गोष्ट आहे. तर अशा लोकांनी नक्कीच, सिमिलरली अल्कोहोलिक्स ऑल्सो, त्यांनी दरवर्षी ऍटलीस्ट सोनोग्राफी लिव्हरसाठी करायलाच पाहिजे. की ज्यांना माहित आहे की आपण ह्या सवयी आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी इयरली बेसिसवर करायला पाहिजे. बिकॉज दीज आर द कॉमनेस्ट, म्हणजे ओरल, लिव्हर, लंग, दीज आर द कॉमनेस्ट कॅन्सर्स इन मेल्स. तसंच ज्यांना रेड मीट, एक्झॅक्टली आपण रेड मीटला काय सांगतो नॉर्मल भाषेत, हा बेसिकली ज्यांना रेड मीट खाण्याची खूप सवय आहे त्यांना लार्ज इंटेस्टाईनचे कॅन्सर्स होण्याचे चान्सेस जास्त आहे. तर अशा लोकांनी दर 3 वर्षांनी कोलॉनोस्कोपी म्हणून एक सिम्पल टेस्ट आहे ज्याच्यात लार्ज इंटेस्टाईनच्या अंदर स्कोप टाकून बघितलं जातं सगळं नॉर्मल आहे की नाही. तर अशा पद्धत आहे, कारण काही काही पुरुष असतात, इनफॅक्ट आपल्या नाही पण आय थिंक नॉर्थ ईस्ट मध्ये तर ते भरपूर आहे, ईस्ट इंडियामध्ये, की जिथे रेड मीट खाण्याचं प्रमाण खूप जास्ती आहे. तर तिथे ते रुटीनली 2-2, 3-3 वर्षांनी अॅन्युअल कोलॉनोस्कोपी, ओजीडी स्कोपी करून जातात. तसंच हे अल्कोहोलिक आणि सिगरेट स्मोकर्सला आम्ही ओजीडी स्कोपी म्हणजे स्टमकच्या आत दुर्बीण टाकून बाबा अल्सर्स वगैरे काही नाहीये हे पण बघून घेतो. ते 2 वर्षांनी बघून घेतलं तरी काही हरकत नाही. दिस ऑल ओपीडी बेस्ड टेस्ट. या कुठल्याही टेस्टमध्ये असं काही मोठं काही स्टे डे केअर वगैरे असं काहीच नाही. सगळं ओपीडी बेस्ड सिस्टमवर विदाउट ऍडमिशन होतात. तर हे पुरुषांसाठी आहे. महिलांसाठी ऍज वी आर ऑल अवेअर, फर्स्ट इज ब्रेस्ट कॅन्सर. इज इनफॅक्ट आजच आलेलं आहे की करंटली ऑल ओव्हर द वर्ल्ड नंबर 1 कॅन्सर इज ब्रेस्ट आणि नंबर 2 कोलॉन म्हणजे मेल्स. सो फर्स्ट कॅन्सर इज द ब्रेस्ट कॅन्सर. सो ब्रेस्ट कॅन्सर मध्ये विषय एकदम सोपा आहे. आफ्टर द एज ऑफ 40 ज्यांना फॅमिली हिस्ट्री नाही आहे ब्रेस्ट कॅन्सरची त्यांनी दर 2 ते 3 वर्षांनी मॅमोग्राफी टेस्ट केली पाहिजे आणि दर 6 महिन्यांनी ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वतः ब्रेस्टची एक्झामिनेशन करायची. निप्पलला सेंटर पॉइंट ठेवून चारी बाजूनी बघून घ्यायचं. बिलो 40 हे लक्षात ठेवा, कारण खूप कधी कधी मी जेव्हा रेफरन्स बघतो ना खूप विमेन आहे की जे 40च्या अगोदर मॅमोग्राफी वगैरे करून येतं. एज ऑफ 25, 28, 30, 35 मॅमोग्राफी करतात. प्लीज तसं करू नका, ती घोडचूक आहे. 40च्या अगोदर मॅमोग्राफी करायची गरज नाही. आणि 40च्या अगोदर जर का मॅमोग्राफी करायचं असेल तर तो सल्ला फक्त कॅन्सर डॉक्टर देणार, बाकी कुठलाही जीपी बीपी देणार नाही, कारण त्यांना त्याचं अजिबात ज्ञान नाही. बिफोर 40 जर का तुम्हाला ब्रेस्ट, आता फॉर एक्झाम्पल आपण इनहेरिटन्सचं बोललो बरोबर, की एखाद्या मुलीच्या आईला सपोज 35-37 इयर्सला ब्रेस्ट कॅन्सर झालं आणि ते ट्रीट केलं तर तिच्या मुलीला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस आहे. बिकॉज अंडर 40 जेव्हा पण विमेन मध्ये कॅन्सर्स होतात, ब्रेस्ट असो किंवा ओव्हरी, हे दोन्ही इनहेरिटेड कॅन्सर्स आहेत, तर त्यांच्या मुलींना कॅन्सर होण्याची शक्यता आहे. तर म्हणून जेव्हा ह्या महिलांना कॅन्सर होतो तेव्हा या मुलींना आम्ही स्क्रीन लवकर करतो, से फ्रॉम द एज ऑफ 18, एज ऑफ 21, कारण त्यांच्या आयांना 35, 36, 37 ला कॅन्सर झालेले आहेत. पण त्या टेस्ट परत वेगळे असतात. आणि आम्ही कारण मॅमोग्राफी काय ना, इट इंड्युसेस रेडिएशन, त्याच्यात रेडिएशन असतो. म्हणजे CT MR कसं असतं त्याच्यात रेडिएशन असतं.
तर अननेसरी सब्जेक्टिंग एखाद्या बाईला रेडिएशनला अंडर 40 वेन इट इज नॉट रिक्वायर्ड हे योग्य नाहीये. सो म्हणून अंडर 40 आम्ही ब्रेस्ट एक्झामिनेशन करायची असेल तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन स्वतः हाताने करा किंवा डॉक्टरला हाताने करायला सांगा किंवा सोनोग्राफी करा. सो अशा पद्धतीने तुम्ही बिफोर 40 माझ्या हिशोबाने 35 पासून ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन सुरू करायची, इयरली करायची 40 पर्यंत, आणि 40 नंतर मग 2 वर्षांनी तुम्ही मॅमोग्राफी केली तरी खूप आहे. ओके, सो दॅट इज फॉर ब्रेस्ट. आणि जर का एखादी ब्रेस्ट कॅन्सर पेशंट असेल की ज्याला लहान वयात, कारण आता तर मीन्स मला माहित नाही गेल्या कोविड वर्षात मी कमीत कमी 18 पेशंट्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सर ऑपरेट केलेले हु आर बिटवीन 21 and 37. अरे आणि बापरे. आणि आणि त्याच्यात तर अशा पण आहेत की 1 2 3 4 5 महिला अशात पण आहे की जस्ट डिलिव्हर्ड आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर आहे. हो. सो ओव्हर टाइम आता मी काय बघतोय की कॅन्सर एस्पेशली इन विमेन अफेक्टिंग द यंग वुमेन, इन मेल्स अफेक्टिंग द यंग मेल्स हॅव बिकम व्हेरी व्हेरी कॉमन, जे आमच्या पूर्वीच्या पुस्तकात लिहिलंच नव्हतं. सो म्हणून आमचे ट्रीटमेंट थेरपीज, आमची पण विचारधारा बदलते. कारण एखाद्या बाईला जर का 22 इयर्स वर ब्रेस्ट कॅन्सर आहे तर तिला ट्रीट करायचं म्हणजे तिची ब्रेस्ट ठेवावी लागते, कॅन्सर काढावा लागतो, पुढे मूल होऊ शकतं की नाही ते बघावं लागतं, ब्रेस्ट फिडिंग करू शकते त्याच ब्रेस्टने की नाही हे बघावं लागतं. म्हणजे सगळं डोक्यात ठेवून मग आम्ही ट्रीटमेंट देतो. पूर्वी इझी असायचं की 60 इयर्स आहे, ब्रेस्ट आहे, फटाफट ऑपरेट करून टाका, काढून टाका, सिम्पल. आता तसं नाही. सो दीज आर द डिफरन्सेस. आणि म्हणून ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन माझ्या हिशोबाने आपल्या देशात शुड स्टार्ट फ्रॉम 30. स्वतः ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करा 30 पासून, आणि 40 नंतर मॅमोग्राफी. तसंच गर्भपिशवी मुखाचं कॅन्सर पण सेकंड कॉमन किलर कॅन्सर आहे आपल्या देशात. ॲट एव्हरी 8 मिनिट्स 1 वुमन इज डाईंग ऑफ गर्भपिशवी मुखाचं कॅन्सर, आणि ॲट एव्हरी 6 मिनिट्स 1 वुमन इज डाईंग ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. हा दोघांमध्ये कॅट अँड माऊसची फाईट असते, कोण नंबर 1 आणि कोण नंबर 2 राहणार. तर गर्भपिशवीच्या मुखाच्या कॅन्सरसाठी आय थिंक तुम्हाला सर्वांना ती पॅप स्मिअर म्हणून टेस्ट माहित असेल. तर एक साधी सिंपल पॅप स्मिअर ज्याला 1-2 मिनिटं पण लागतात ते तुम्ही करायला पाहिजे. प्रत्येक आमच्या असोसिएशन, इनफॅक्ट आमच्या असोसिएशनचा मीच एक मेंबर आहे ज्यांनी आम्ही हे गाईडलाईन्स ड्राफ्ट केलेले आपल्या देशासाठी की आफ्टर 30 इयर्स ऑफ एज दर 3 वर्षांनी पॅप स्मिअर टेस्ट टिल द एज ऑफ 65. ओके, त्याच्यामुळे तुमच्या गर्भपिशवी मुखाचा कॅन्सर वाचू शकतो किंवा लवकर आपल्याला समजू शकतं. त्याच पद्धतीने गर्भपिशवी मुखाच्या कॅन्सरवर वॅक्सिन, लस पण आलेली आहे ज्याला आम्ही HPV वॅक्सिन म्हणतो. मार्केटमध्ये त्याचं नाव सर्वारिक्स आणि गार्डासिल आहे, अशा 2 नावांनी ते मार्केट केली जाते. तर फ्रॉम द एज ऑफ 9 टू द एज ऑफ 28 ही वॅक्सिन दिली जाते. त्याच्यात पण 9 ते 15 वयोगटातील मुलींना 2 डोसेस दिले जातात, आज 1 आणि 6 महिन्यानंतर 1, आणि 16 ते 28 वयोगटातील मुलींना 3 डोसेस दिले जातात, आज 1 महिन्यानी आणि 6 महिन्यांनी. तर या लसीकरण पासून आणि पॅप स्मिअर पासून जर का तुम्ही व्यवस्थित स्क्रीनिंग आणि वॅक्सिनेशन केलं तर तुम्ही कॅन्सर सर्व्हिक्स पासून वाचून राहू शकतात. सेकंड किलर कॅन्सर आहे. सो नंबर 1 आणि नंबर 2 कॉमन कॅन्सर्स इन विमेन मी तुम्हाला सांगितलंय. युट्रस कॅन्सर पण तसंच आहे. हेवी ब्लिडिंग हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड. म्हणजे अक्षरशः कॉलेजची प्रोफेसर, फिजिक्सची प्रोफेसर दर महिन्याला 7-8 दिवसाला पॅड बदलते, 5-5, 6-6 दिवसासाठी, तरी पण समोर येत नाही इन्व्हेस्टिगेट करायला, आणि मग कळतं की युट्रस कॅन्सर आहे. फिजिक्सची टीचर आहे. मॅडम तुम्ही टीचर आहात, तुम्ही सांगतात की मला 7-7 पॅड बदलावं लागतंय, तर तुम्हाला पण माहित आहे की बाबा दिस इज एक्सेसिव्ह ब्लिडिंग. तुम्ही एकदा तरी नाही, मी आता ते अंगावर काढून घेतलं, माझे लेक्चर्स अमकं तमकं म्हणून मग मी ते सोडून दिलं. सो म्हणजे सांगायचा अर्थ कुठे ना कुठे ही जी वॉर्निंग आहे ना, तुम्हाला डॉक्टराची पण गरज नाही, ती वॉर्निंग तुमच्या गट फिलिंग मधनं बाहेर येते. आणि जे आमच्या पुढे समोर आलेले आहेत, अर्ली आलेले आहेत, ते त्यांच्या गट फिलिंगनीच आलेले आहेत. दे हॅव नॉट निग्लेक्टेड दॅट गट फिलिंग, समथिंग काहीतरी रॉंग आहे. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे स्क्रीनिंग मोडॅलिटीज आहेत जे तुम्ही अवेल करायला पाहिजे, आणि ते केल्यामुळे तुम्ही खूप लवकर पिकअप होऊ शकता. अमेझिंग सर, अमेझिंग. आय मीन
खरं तर दिस इज अ पूल ऑफ इन्फॉर्मेशन. आपण जितकं घेत राहू तितकं अजून अजून घ्यावं असं वाटतंय. पण खूप छान इन्फॉर्मेशन दिली आहे सरांनी स्क्रीनिंग टेस्ट बद्दल. त्यामुळे नोट डाऊन करून ठेवा आणि आपल्या एजनुसार त्या स्क्रीनिंग टेस्ट ह्या नक्की करायला विसरू नका. कारण सर परत परत सांगतायत की लवकर त्या वॉर्निंग साईन्सकडे लक्ष द्या आणि त्यानुसार तुमच्या पुढच्या ऍक्शन्स घ्या आणि निग्लेक्ट करू नका. तुम्ही सरांची ती पोटतिडकीने सांगणं कळतंय आणि त्याचा उद्देश सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतोय. आय थिंक. येस सर. मी तुम्हाला एक एकदम सिंपल हे देतोय व्ह्युअर्स ना. आज 4 फेब्रुवारी आहे, 14 फेब्रुवारी येतोय. 14 फेब्रुवारी येतोय ना, जे तुम्ही लोक व्हॅलेंटाईन डे म्हणून सेलिब्रेट करतात, बरोबर ना. तर व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रत्येक पुरुषांनी आपल्या मुलीला सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन द्यायची, आपल्या बायकोला पॅप स्मिअर आणि मॅमोग्राफी करून द्यायची आणि प्रत्येक पत्नीने आपल्या पुरुषाची वाईट सवय तोडायची, स्मोकिंग तोडायचं, अल्कोहोलिझम तोडायचं आणि जर का तो 50च्या वर असेल तर त्यांची प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन सोनोग्राफी करून घ्यायची. दॅट इज द व्हॅलेंटाईन गिफ्ट. बाकी हे मोबाईल आणि लॅपटॉप्स आणि याला काही अर्थ नाही. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि हे खूप व्हॅल्युएबल व्हॅलेंटाईन गिफ्ट असेल त्या व्यक्तीसाठी सुद्धा. त्यामुळे ग्रेट आयडिया सर. आणि आय थिंक ही आयडिया मॅक्सिमम लोक देतील ऍज अ गिफ्ट म्हणून. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. आय होप सो. सो सर आपल्याला काही क्वेश्चन्स पण यायला लागलेले आहेत. लाईव्ह क्वेश्चन. वी आर डेफिनेटली गोइंग टू टेक दोज लाईव्ह क्वेश्चन्स ऑल्सो. तर एक क्वेश्चन आपल्याला आलेला आहे की जो नेहा यांनी विचारलाय की फादर हॅज प्रोस्टेट कॅन्सर, जो की त्यांना 64 एज मध्ये डिटेक्ट झाला होता. तर त्यांच्या मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे? करेक्ट. 64 एजला प्रोस्टेट कॅन्सर होणं हे स्टँडर्ड आहे. हे आउट ऑफ द ब्ल्यू नाही आहे किंवा हे वेगळं नाही आहे. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की 50 नंतर प्रोस्टेट कॅन्सर आर नोन. सो दॅट ही पहिली गोष्ट. आणि प्रोस्टेट कॅन्सर हे काय हेरिडेटरी कॅन्सर मध्ये येत नाही. तर म्हणजे जर का त्यांच्या वडिलांना प्रोस्टेट कॅन्सर झालं नसतं तरी पण मी तीच सल्ला दिली असती की बाबा तुम्ही 50 नंतर, जसं पूर्वी मी तुम्हाला सांगितलं प्रोग्राम मध्ये तसं, की आफ्टर द एज ऑफ 52 इयरली तुम्ही सोनोग्राफी करा आणि प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन टेस्ट केला. बिकॉज तुमच्या वडिलांना प्रोस्टेट कॅन्सर आहे ऍट द एज ऑफ 64, त्यामुळे तुमचं रिस्क वाढत नाही. इट रिमेन्स सेफ. राईट राईट राईट. सो आय थिंक 64 एज मध्ये आहे. सो जी रेग्युलर प्रिकॉशन तुम्ही घ्यायला पाहिजे तीच कंटिन्यू ठेवा. आणि आय थिंक शी मस्ट हॅव गॉट आन्सर फॉर हर क्वेरी. सो थँक्यू सो मच फॉर दॅट आन्सर सर. पण मुव्हिंग अहेड, आता आपण डिटेक्शन बद्दल म्हणजे स्क्रीनिंग बद्दल बोललो, वॉर्निंग साईन्स बद्दल बोललो आणि थोडंफार ट्रीटमेंट बद्दलही तुम्ही गायडन्स दिला. पण ह्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्वसन जे कॅन्सर झाल्यानंतर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी पेशंट आय वुड से. तर ते फिजिकल असेल किंवा मेंटल असेल, तर ह्या सगळ्यामध्ये फॅमिली प्लेज अ मेजर इम्पॉर्टंट रोल. तर या रिहॅबिलिटेशनसाठी तुम्ही फॅमिलीसाठी आणि फॉर दॅट पर्सन इट सेल्फ काय गायडन्स द्याल? Well, this is a very important aspect that you have. I appreciate you for asking this question. म्हणजे हा खूपच अतिशय मोलाचा क्वेश्चन आहे. ओके. कॅन्सर ट्रीटमेंट कुठेही असो, स्त्री पुरुष काही असो, इज अ टीम ट्रीटमेंट. डॉक्टर्सच्या साईडनी पण इट इज अ टीम जी तुम्हाला ट्रीट करते आणि पेशंटच्या साईडनी पण एक टीम पाहिजे, ओके, जे पेशंटला हेल्प करेल. सो कॅन्सर ही एकमेव बेसिकली, इनफॅक्ट आम्ही ते बघतो कसं ब्युटिफुली लोक एकत्र येऊन त्या पेशंटला ट्रीट करतात. सो अनलेस आम्ही पण बघतो की आम्हाला पण वाटतं की बाई जो पेशंट आहे त्याचे नातेवाईक दे आर रिअली स्ट्रॉंग.
आणि बिलीव मी, जिथे स्ट्रॉंग नातेवाईक आहेच ना, तिथेच तो पेशंट चांगला क्युअर होतो. आणि ही नो बडी कॅन डिनाय दिस फॅक्ट. कारण मग एखादा कॅन्सर, आणि आय डोंट बिलीव्ह इन दॅट फॅक्ट की बाबा अरे बाबा आईला कॅन्सर आहे ना, त्यांना सांगू नका, त्यांना लपवू नका, आम्ही आमचं बोलून घेतो, त्यांचं म्हणजे सगळ्यांना माहित आहे पण त्यांनाच माहित आहे, असं हे सगळं जे आहे ते अजिबात इट हॅज नो मिनिंग. त्याला सायन्स नाहीये. ज्या माणसाला प्रॉब्लेम आहे, जर का त्याला स्पष्टपणे सांगितलं नाही, त्याला समजवलं नाही, कारण काय ना, मग ते तुम्ही जे स्टार्टिंगला विचारलं एक्सेप्टन्स, ते एक्सेप्टन्स येत नाही. आणि जर का एक्सेप्ट नसताना जर का तुम्ही ट्रीट कराल तर रिझल्ट मिळणार नाही. राईट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट इज व्हेरी. तुम्ही पहिले, आमचं काम जे आहे ते फक्त सरळ, तुम्हाला कॅन्सर आहे, तुम्हाला ही ट्रीटमेंट करू, असं आमचं सुरू होत नाही. तुम्हाला कॅन्सर आहे, ते कशामुळे झालंय ते तुम्ही समजून घ्या. तुम्ही जरा 2 मिनिटं विचार करा. यू एक्सेप्ट फर्स्ट की तुम्हाला कॅन्सर आहे, मग पुढे डायग्नोसिस. तर मी जनरली कधीच कॅन्सर पेशंटला आले आणि डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट लिहून दिलं असं अजिबात करत नाही. तर पहिले त्यांना एक्सेप्टन्स करायला लावतो, मग त्यांना मेंटली प्रिपेअर्ड, का आता तुम्हाला कळलंय, तुम्ही समजून घ्या, जर गरज पडली तर सायकोलॉजिस्टची हेल्प घेतो. आणि मग पेशंटला एकदा पटलं की कॅन्सर आहे की मग पुढचे सगळे तपास इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो. ऍट द सेम टाइम पेशंटला हे समजून घेतो की तुम्ही विचार करा, पण ते विचार करण्यात महिना 15 दिवस घालवू नका. समवेअर लाईन हॅज टू बी ड्रॉन, की बाबा ठीक आहे, कळलं मला कॅन्सर आहे, आता मला पुढे जायचं. आणि असं करून मग काय असतं, जेव्हा पेशंट स्वतः एक्सेप्ट करतो आणि मग तुम्ही ट्रीट करतात ना, बिलीव्ह मी दॅट ट्रीटमेंट रिअली वर्क्स इव्हन इन डिफिकल्ट केसेस. कारण जसं आपण कुठली गोष्ट आहे, फक्त कॅन्सर नाही, तुम्ही मनापासून कुठली गोष्ट एक्सेप्ट केली आणि जर का तुम्ही ते कराल ते होणारच ना. एनिथिंग इन लाईफ, फॉरगेट कॅन्सर. सो द सेम प्रिन्सिपल अप्लाइज इन कॅन्सर ऑल्सो. सो म्हणून जर का आणि काय असतं ना, ते सगळेच मग कॅन्सर आहे म्हणून अश्रू वाहणारे नातेवाईक, मग सगळेच ढसळसं रडू लागले, असले रिलेटिव्ह असले की बिलीव्ह मी, तो पेशंट कधीच बाहेर येणार. आणि जर का तसे असेल तर त्याच्यातला एक माणसाने उभं राहिलाच पाहिजे की नो, आय एम स्ट्रॉंग. हे मी उगाचच राहून तिथे अश्रू वाहणार नाही, मी पुढची वाट काय ते बघणार आणि समजणार. जेव्हा असं तो एक माणूस मिळेल, आणि मी जनरली तशाच माणसाबरोबर कम्युनिकेट करतो, इव्हन जेव्हा पेशंटचं काही अपडेट येईल, कारण तोच माणूस पुढे दिशा दाखवणार. कारण सगळेच रडत राहिले तर पेशंटचं बघणार कोण आणि पेशंटला पुढे कोण नेणार. आणि आज साहजिक आहे, तुम्ही आहात, तुमची मुलं आहेत, तुमची मुलं जर का रडायला लागली काही कारणासर, अपसेट झाली, तर तुम्ही पण रडणार. पण त्याला काही अर्थ नाहीये ना. पण जर का तुमची मुलं रडत असेल, तुम्हीच खंबीर होऊन बोललात की नाही, तुम्ही रडतात, कशाला रडतात, मी तुम्हाला त्या रडण्यापासून बाहेर काढतो. So and that's how you become mother. So the same principle applies everywhere. So जिथे खंबीर रिलेटिव्ह, तिथे खंबीर केसेस, डिफिकल्ट केसेस पण व्यवस्थितपणे ट्रीट होतात. आणि म्हणून कॅन्सर ट्रीटमेंट हे फक्त नुसतं डॉक्टर एकटा, कुठलाही डॉक्टर म्हणेल मी एकटा कॅन्सरची ट्रीटमेंट करतो, ते चुकीचं आहे. कॅन्सर इज ऑलवेज अ टीम ट्रीटमेंट, कारण त्याच्यात सर्जरी असतं, रेडिएशन असतं, किमोथेरपी असतं, सीटी असतो, MRI असतो, पॅथॉलॉजी, मोस्ट इम्पॉर्टंट पॅथॉलॉजी असतो. हे सगळे मिळून पेशंटसाठी डिसिजन घेतात. म्हणजे एका पेशंटवर 5-5 कॅन्सर डोकी चालतात. तसंच त्याच पेशंट्सला रिलेटिव्हनी चांगला खंबीर, आणि इट इज नॉट जस्ट ट्रीटमेंट. कॅन्सरमध्ये कसं आहे ना, फक्त ते फिजिकल ट्रीटमेंट नाहीये, खूप सोशल, मेंटल, इमोशनल, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, त्यांना बोलणं आम्हाला करावं लागतं. तशा कधी कधी सायकोलॉजिस्टची गरज पडते. वी रिक्वायर अ गुड टीम ऑफ फिजिओथेरपिस्ट. काही ओरल कॅन्सर्स मध्ये स्पीच थेरपिस्टची गरज पडते. सो हे सगळे जे अलाइड मेडिकल सायन्सेस आहे, यांचा ऍक्च्युली खरा उपयोग ऍक्च्युली कॅन्सरमध्ये असतं. जसं तुम्ही म्हणालात, तुम्ही लोक डायटिशियन आहात. इनफॅक्ट डायटिशियन प्लेज अ वायटल रोल इन ऑल माय पेशंट्स. कारण कॅन्सर पेशंटला करेक्ट डाएट जर का मिळालं तर ते किमोथेरपी असो किंवा रेडिएशन असो, ते व्यवस्थित टॉलरेट करू शकतात. इव्हन सर्जरीज टॉलरेट करू शकतात. मोठ्या आमच्या सर्जरीज असतात, 6-7, 7-7, 8-8, कधी 12-12 तासाच्या सर्जरीज असतात. त्याच्यात आम्ही खूप काही टिश्यू काढतो, त्याला परत डायटिशियन ते करेक्ट इन्ग्रेडियंट्स देऊन त्याला ते रिप्लेनिश करतो.
सो डायटिशियन आणि काही काही पेशंट्स म्हणजे द फिजिओथेरपी अवर फिजिओथेरपी टीम इज वंडरफुल. मी तर पेशंटला सांगतो माझं ऑपरेशनचं काम झालं तर जे काय आहे ते फिजिओथेरपी तुम्हाला चांगलं करेल. अँड बिलीव्ह मी विदिन 2-3 डेज त्यांना चांगलं. माझा कुठलाही कॅन्सर पेशंट कसंही असो 3 किंवा 4 दिवसाच्या वर मी हॉस्पिटलमध्ये ठेवत नाही कितीही मोठी सर्जरी केली असेल. They have to get up. They have to get up. Physiotherapy team has to make them fit. The dietitian has to give them a correct diet. The psychologists have to heal them psychologically well. आणि the relatives also has to participate in the treatment. असं नाही की आपण दुरून बघतोय आपल्याला काही समजत नाही म्हणून आपण बोलत नाही. हे खूप नातेवाईक असे करतात, आम्हाला समजत नाही बोलत नाही पण मग येतात. मग मी त्यांना सांगतो तुम्ही येऊ नका, कारण तुम्ही सांगतात समजत पण नाही आणि तुम्ही बोलणार नाही तर तुम्ही इंटरॅक्ट कसं करणार आणि पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये पार्ट कसं घेणार. बरोबर. इट इज टीम. ऍट एव्हरी पॉइंट तुम्हाला एक व्यक्ती डिफाईन्ड पाहिजेच की हो मी सर्जरी करणार, माझा कलिग रेडिएशन करणार, तू असेल तर तू डाएट करणार. म्हणजे एव्हरी पॉइंटला एक डिफाईन्ड पर्सन पाहिजे. आणि जर का ती पेशंट कम्प्लिटली त्या डिफाईन्ड चॅनल मधनं निघाली ना तर ती त्या आवारातून लवकर बाहेर निघेल, कळणार पण नाही अरे ही आली गेली आणि ट्रीटमेंट झाली. राईट. ऍब्सोल्युटली. सो दॅट इज वन. अँड म्हणून अ व्हेरी गुड रिहॅब आणि सपोर्ट टीम जिथे अलाइड मेडिकल आपले सायन्सेस आहे त्यांची अतिशय गरज आहे या क्षेत्रात. आणि बिलीव्ह मी, आणि जनरली मी तसंच करतो. आय हॅव अ व्हेरी होलिस्टिक वे ऑफ हिलिंग कॅन्सर्स. म्हणजे फक्त मी नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं मी इव्हन म्युझिक थेरपिस्ट आहे माझ्याकडे, म्युझिक थेरपी इन्कल्केट करतो. आय हॅव अ स्ट्रॉंग फिजिओथेरपी टीम. आय हॅव अ डेडिकेटेड स्ट्रॉंग योगा अँड मेडिटेशन टीम. I have a person who gives laughter therapy to the patient. जरुरी नाहीये ना की कॅन्सर झालं की म्हणजे हसणं बंद करायचं. 12वीची टेस्ट पण आपण देतो. 12वीच्या परीक्षेला गेला म्हणजे एकदम सिरियस तोंड करून जायचं गरजेचं नाही, तुम्ही हसत पण जाऊ शकतात. सो विथ दीज पीपल म्हणजे माझ्याकडे एकदम क्लिअर आहे, कळलं, माहिती आहे प्रॉब्लेम आहे, इट इज समथिंग सिरियस. पण तुम्ही सिरियसनेस मध्ये जेव्हा हसाल तरच तो सिरियसनेस निघून जाईल. सिरियसच राहाल तर इट विल रिमेन सिरियस. आणि टू मेक यू कम्फर्टेबल विथ दॅट दीज आर द टीम्स. की नाही पेशंट जरा जास्तीच हे आहे, सिरियस आहे, सेन्सिटिव्ह आहे, लगेच त्यांना सायकोलॉजिस्ट कडे आणि लाफ्टर थेरपी स्पेशलिस्ट कडे पाठवून देतो. बाबा नो तुम्ही पहिला त्याला ठीक करा मग मी ठीक करतो. राईट. सो सांगण्याचा अर्थ की इट इज नॉट जस्ट वन थिंग, एव्हरीथिंग इन दिस फील्ड, या क्षेत्रात सर्व हे टीम वर्क आहे. आणि जिथे पहिले लूज होप होतं आता तिथे फुल ऑफ होप आहे. आमचे किती कॅन्सर सर्व्हायव्हर्स आहे की ज्यांनी स्वतःचं बिझनेस सुरू केलेलं आहे, हे केलेलं आहे. इनफॅक्ट माझी एक 16 वर्षाची मुलगी आहे जी मुंबईत मी ऑपरेट केली. शी इज ऑलरेडी पास्ड एन IAS एक्झामिनेशन. शी इज गोइंग टू बी एन IAS ऑफिसर. तिला कॅन्सर झाला होता 15 इयर्स ऑफ एज वर. मी तिला ऑपरेट केली होती, तिला किमोथेरपी दिली होती तेव्हा. आता तिचं लग्न पण आहे. सो आय थिंक कॅन्सर पेशंट्स मध्ये तुम्ही कुठल्या माणसाचं एक्झाम्पल देतात ते इम्पॉर्टंट आहे. आणि दॅट इज ट्रू फॉर एनिवेअर इन लाईफ की तुम्ही कुठल्या माणसाचं एक्झाम्पल, तुम्ही हसणाऱ्या माणसाचं एक्झाम्पल घेणार तर हसतच राहा. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि हाच ऍटिट्यूड इज द मेजर पार्ट ऑफ रिहॅबिलिटेशन असं आपण म्हणता येईल. आणि तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जर असेल तर जे आय विल आणि वी विल हे जे थीम आहे कॅन्सर डेची ती 101% सक्सेसफुल व्हायला नक्कीच मदत होईल. बिफोर आय गो टू द लास्ट क्वेश्चन सर, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आलाय आपल्याला जो की सर्व्हायकल कॅन्सरच्या वॅक्सिन बद्दल जे तुम्ही सांगितलं तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे की ही वॅक्सिन कुठे अवेलेबल असते आणि कशा प्रकारे ती दिली जाते. तर क्विकली इफ यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन तर आपण लास्ट क्वेश्चन घेता येईल. वाय नॉट. हे बघा, सर्व्हायकल कॅन्सर वॅक्सिनचे गाईडलाईन्स आपल्या देशात बनवलेले आहेत. त्या गाईडलाईन्स कमिटी मधला मी एक आहे. सो आय विल पुट इट टू यू इन अ व्हेरी सिम्पल वे की पूर्ण जगात 2 कंपनीज MSD आणि ग्लॅक्सो GSK ही वॅक्सिन बनवते. सर्व्हायकल HPV वॅक्सिन ज्याला आम्ही म्हणतो. या दोन्ही वॅक्सिन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आपल्या देशात सुद्धा अवेलेबल आहे गेले 8 वर्षापासून. ओके.
आता ही वॅक्सिन आहे ती 9 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना दोन डोस मध्ये देतात, एक आत्ता आणि एक 6 महिन्यानंतर. आणि 16 ते 28 वयोगटातील मुलींना 3 डोस मध्ये देतात, एक आत्ता 1 महिन्यानंतर आणि एक 6 महिन्यानंतर. ही वॅक्सिन ऍब्सोल्युटली सेफ आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट कॉम्प्लिकेशन वगैरे नाहीये. शक्यतो मॅरेज पूर्वी जर का ही वॅक्सिन घेतली किंवा सेक्शुअल ऍक्ट पूर्वी जर का ही वॅक्सिन दिली गेली तर या वॅक्सिनची एफिकेसी ऑलमोस्ट 100% वाढते टू प्रोटेक्ट फ्रॉम कॅन्सर सर्व्हिक्स. ओके. आणि ही वॅक्सिन आपल्या देशात सगळीकडे सर्वत्र अवेलेबल आहे. इव्हन आमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे आणि आम्ही रुटीनली केलेले. आय हॅव क्रॉस मोर दॅन 1000 पेशंट्स, म्हणजे मी स्वतः 1000 पेक्षा वर वॅक्सिनेट केलेले मुलींना. सो इट इज अवेलेबल एव्हरीवेअर, देर इज नो प्रॉब्लेम विथ इट. ते डेल्टॉइड वर, जसं कोविड डेल्टॉइड हातावर घेतात तसंच ती वॅक्सिन पण मुलींना हातांवर दिली जाते. साईड इफेक्ट काहीच नसतात आणि वॅक्सिन इज अ गुड प्रोटेक्शन फॉर कॅन्सर सर्व्हिस. आणि ऍज फार एज कॉस्ट इज कन्सर्न, एका डोसला साधारणपणे 2800 to 3000 हा कॉस्ट आहे. दोन्ही वॅक्सिन सेफ आहे, असं काही कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट नाही आहे की ही चांगली की ती चांगली. तुमच्या एरियात किंवा तुमच्या शहरात कुठे जिथे जी काही अवेलेबल असेल, ग्लॅक्सोची असो किंवा MSD ची असो, तुम्ही कुठलीही घेऊ शकतात. बोथ आर फाईन. So maybe family physicians can help them, right? आय वुड से की तुम्ही जर का वॅक्सिन घेत असाल, मोर दॅन फॅमिली फिजिशियन, तुम्ही गायनेकोलॉजिस्ट कडे किंवा ऑन्कोलॉजिस्ट कडे येऊन वॅक्सिन घेतलेलं बेटर. बिकॉज बाकीचे इन्फॉर्मेशन अमकं तमकं पण तुम्हाला जे दिलं जाईल ते योग्य प्रकारे दिलं जाईल. Right. I would like जसं to pediatric, have इनफॅक्ट taken इव्हन this पीडियाट्रिशियन पण हे वॅक्सिन्स देतात. म्हणजे 9 ते 15, म्हणजे ते काही काही पीडियाट्रिक एज ग्रुप मध्ये पण येतात. तर तुम्ही बाळरोग तज्ञकडून पण ती वॅक्सिन घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम. Right. I have taken that आणि काहीच त्रास नव्हता झाला. So I know that. आणि yes, maximum of us can take benefit of this vaccine, definitely. So thank you so much, sir, for this answer. आणि I know we are running short of time. So unfortunately ह्या इंटरेस्टिंग गप्पा आपल्याला कुठेतरी त्यांना आत्ता ब्रेक द्यावा लागेल. पण आय हॅव ऑलरेडी मेन्शन्ड एव्हरीवन की तुम्हाला जर क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये देतील आणि ते आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवू सर, जेणेकरून मॅक्सिमम लोकांपर्यंत याचा फायदा होऊ शकेल. पण आजच्या या वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने जे आपण सेशन घेतलंय, तर अवेअरनेस मेजर मोटिव्ह जो की 101% तुम्ही देण्याचा प्रयत्न केलाय सर. आणि आय एम शुअर या खूप छान कमेंट्स ज्या आपण बघतोय दॅट इज गिव्हिंग अस की किती आवडलंय सगळ्यांना. तर त्यांना या आजच्या दिवशी काय मेसेज तुम्ही देऊ इच्छिता? आय मीन हे बघा, आय थिंक हे ऐकणारे लोक, आय एम शुअर they are more smarter than me for me to give them any message. They are more intelligent. But then एक मेसेज जे मी नक्कीच सांगणार की प्लीज ब्रेक द मिथ्स. प्लीज ब्रेक द मिथ्स. खूप मिथ्स असोसिएटेड आहे. गेट करेक्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन आणि यू हेल्प द पेशंट. यू डोंट फोर्स देम, बट तुम्ही हेल्प करा की ते त्यांच्या, म्हणजे एस्पेशली द एल्डरलीज, make them talk the apprehension, make them talk the fears, even for the young also, make them talk. जेवढं ते बोलेल, जेवढं माणूस गप्प तेवढे रोग जास्ती, जेवढं माणूस बोलता तेवढं रोग कमी. तर तुम्ही जेवढं बोलायला लावणार, यू ब्रेक द मिथ्स. कारण खूप गोष्टीवर एवढे मिथ्स आहे ना की आमचा अर्धा वेळ तर ते मिथ्स क्लिअर करायलाच जातो. ट्रीटमेंटचं दूरची गोष्ट राहील. राईट. कम फॉरवर्ड. कॅन्सर इज क्युरेबल. We treat all stage 1, stage 2, stage 3, stage 4 cancer successfully. My request is please see to it that you don't or you never come in stage 3, stage 4. And second, if you are coming in stage 1 and 2, to those patients I will tell, please don't come in 1 and 2. Screen yourself early so that you can prevent stage 1 and 2.
राईट. सो Great. ह्याच्यात काही लाज नाहीये, शरम नाहीये, काहीच नाही. आज तुम्ही सर्वच लोक HIV टेस्ट करून घेतात ना. आज कुठल्याही तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार, तुमची HIV टेस्ट होतेच ना. तर तेव्हा अरे HIV टेस्ट का करतात माझी? माझं असं काहीच नाहीये. तर सेम थिंग इज कॅन्सर. कम अप, तुम्ही समोर या. कॅन्सर हे काही असं काही अनटचेबल नाहीये की कॅन्सर झालं की टच करू शकत नाही, हे करू शकत नाही. लोक मला विचारतात, मी जेवण बनवू शकते ना, ते माझ्या हाताचं खाऊ शकतात ना, किंवा मी तिच्या हाताचं खाऊ शकत नाही. असं काय, त्याचं काही ते असं अनटचेबल, ट्रान्समिसेबल किंवा असं इन्फेक्शस असं काहीच नाही. सो ट्रीट द Right. पेशंट ऑल्सो विथ रिस्पेक्ट. ओके, दे themselves in their mind are fighting cancer and cancer treatment. तुम्ही उगाचच त्यांच्या पुढे हर्डल्स ठेवू नका. आणि त्यांना instead of keeping hurdles, let them go like a Mumbai-Pune expressway. Let them pass off their cancer treatment like a Mumbai-Pune expressway, rather than either shunning them, shaming them, or putting hurdles in front of them, or showing that they are infective people. We are not going to touch them. Show respect to the patients undergoing cancer. Do not neglect them. अँड ऑलवेज तुम्ही आहे ना, मी तर सांगतो दररोज एक एकदम, आज कॅन्सर डेवर सगळ्यांनी एक सिंपल एक ओथ घेतला पाहिजे की दररोज मी एक कॅन्सर पेशंटची नुसतं 5-10 मिनिटं वार्तालाप करणार, बस तेवढंच. जस्ट टू मेक देम फील गुड दॅट समबडी इज टॉकिंग टू मी. टेक दिस ओथ ऑन कॅन्सर डे. टेक ओनली वन कॅन्सर पेशंट अँड जस्ट से हाऊ यू आर डुईंग, व्हॉट यू आर डुईंग, व्हॉट आर युअर आयडियाज अहेड. डोंट टॉक अबाउट कॅन्सर. जस्ट त्यांच्याशी एक वार्तालाप करा आणि त्यांना तो एक फील द्या की चला, कोणीतरी आज माझ्याबरोबर काहीतरी वेगळं बोलून गेलं. दॅट्स माय मेसेज. अमेझिंग, अमेझिंग. नक्कीच. आणि मॅक्सिमम लोक, आय विल ऑल्सो टेक दिस, आणि आय एम शुअर खूप जण ही नक्की ओथ घेऊ शकतील. इतका छान पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुम्ही सगळ्यांमध्ये आज स्प्रेड करायचा प्रयत्न केलाय सर. रादर मी म्हणेन स्प्रेड केलाच आहे. आणि आजच्या सेशन नंतर मला वाटतं की हा मेसेज नक्कीच गेला असेल की कॅन्सर झाल्यावर हताश न होता आपला ऍटिट्यूडच आपल्याला यातून बाहेर काढू शकतो. कारण 50% काम हे औषधांचं असतं आणि 50% क्युअर हे आपल्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि विल पॉवरचं असतं. हे नक्कीच विच आय फील की आजच्या सेशन मधून आपल्याला कळलंय. आणि इफ वी हॅव टू विन दिस, तर त्यासाठी आपला ऍटिट्यूड पण मॅटर करतो. त्यामुळे ही जी काही पॉझिटिव्हिटी आपल्याला या आजच्या सेशन मधून मिळाली आहे, ती आपण इतरांना सुद्धा देऊयात, इतरांमध्ये सुद्धा स्प्रेड करूयात. आणि कॅन्सर डेच्या निमित्ताने हा अवेअरनेस जो आपल्याला मिळालाय तो आपण इतरांना सुद्धा देऊयात. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण ही ओथ नक्की घेऊयात आणि एका तरी व्यक्तीशी छान मनमोकळ्या गप्पा मारूयात, ज्या कॅन्सरग्रस्त आहेत त्यांच्या बरोबर आपण ह्या गप्पा मारूयात आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना मदत करूयात. लेट बी द बिगेस्ट हॅपीएस्ट टीम टू विन दिस बॅटल, आय थिंक सो. सो विथ दिस नोट आणि विथ दिस पॉझिटिव्ह नोट आय वुड से थँक्यू व्हेरी मच सर. खूप खूप थँक्यू. इतकी छान इन्फॉर्मेशन आणि त्याचबरोबर एक पॉझिटिव्हिटी तुम्ही आजच्या सेशन मधून आमच्या सगळ्या ऑडियन्सना दिली, आम्हाला सगळ्यांना दिली. आणि आय एम शुअर आपण असे परत परत भेटत राहूयात आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत अवेअरनेस हा पोहोचवत राहूयात. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच की आम्ही रिक्वेस्ट केलीत आणि तुम्ही आजच्या या सेशन मध्ये आलात. थँक्यू व्हेरी मच. मला ऑपॉर्च्युनिटी बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना. आणि माझ्या अपॉलॉजीज, इंटरनेट इश्यूज मुळे जरा माझी स्क्रीन ऑफ झाली होती. मी ऍक्च्युली कन्सल्टिंग रूम मध्ये आहे, तर सध्या खूप सारे डिस्टर्बन्सेस पण आहे, तर त्याच्यामुळे जर का माझं काही ऐकू आलं नसेल तर आय अपॉलॉजाइज फॉर दॅट. No, no, that's absolutely fine, sir. Connectivity is something जी आज It सध्याच्या was काळात great आपल्या interacting with your entire team. Yes, it was very nice interacting with all your entire team. In fact, you have also asked very pertinent and relevant questions. So I congratulate you also. थँक्यू सर. थँक्यू सर. Thank you. Yeah. आणि Bye-bye. थँक्यू व्हेरी मच आर लवली ऑडियन्स. तुम्ही नेहमीच आमच्या सोबत असता आणि छान प्रश्न विचारतात आणि हे सेशन अजून जास्त इंटरॅक्टिव्ह करतात. हे सेशन मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, त्यासाठी शेअर करा. शेअरची लिंक खाली आहेच, ते शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या कार्यक्रमामध्ये. मी पूजा. टाटा, बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.